स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विभागाचा पोलीस पाटील पद भरतीचा आज पेपर झालेला आहे. इथे तुम्ही दिनांक बघू शकता, इथे तुम्ही वेळ बघू शकता. ठीक आहे. आणि एकूण 80 प्रश्न विचारले गेले होते 80 गुणांसाठी. तर यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, कोणकोणत्या टॉपिक वरती कसे प्रश्न आले होते, त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठून डाउनलोड करता येईल आणि त्यासोबत पोलीस पाटील पद भरतीच्या आतापर्यंत आपल्याकडे 25 प्लस प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठून भेटतील त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, इथे 2 वाक्य आहे आणि हे जे दुसरं वाक्य हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढील कोणती अक्षरे येतील ते सांगायचं आहे. जसे की इथे बघा, भर दुपारची वेळ होती, सूर्य टिंब टिंब. म्हणजे आता पुढे आपल्याला कोणती अक्षर येतील ते आपल्याला सांगायचंय. सूर्य आग ओकत होता अशा प्रकारचं होईल. पूर्ण वाक्य वाचलं तर बघा, भर दुपारची वेळ होती, सूर्य आग ओकत होता अशा प्रकारचं या प्रश्नाचं आपलं ऑप्शन डी हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. या टाईपचं आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचं होतं. या टाईपचा इथे प्रश्न विचारला गेला होता. चला पुढील प्रश्न बघूया. सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणार आहे. 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला गेला होता. आता जर विचार केला जुन्या मराठी वर्णमालेनुसार मराठी भाषेमध्ये एकूण 12 स्वर होते आणि नवीन वर्णमालेनुसार जर विचार केला तर 14 स्वर आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचं. परंतु याची आन्सर की मी बघितली, या पेपरची आन्सर की बघितली तर त्यामध्ये 12 स्वर हे उत्तर होतं बरोबर. परंतु आता नवीन पॅटर्न नुसार जर विचार केला, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहे, 2 स्वर ऍड झालेले आहेत. तर नियमानुसार आपलं हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये जी आन्सर की दिलेली आहे त्याचं उत्तर त्यांनी 12 इथे दिलेलं आहे. तर नियमानुसार हे पाहिजे होतं. काही प्रॉब्लेम नाही. 12, 14 कशा प्रकारे स्वर आहेत त्याच्याविषयी तुम्हाला माहिती इथं देऊन घेतली. तर चला आता पुढील प्रश्न देखील आपण बघूया. याला सुद्धा आपण बरोबरची टिक लावूया जेणेकरून विद्यार्थ्यांना समजून येईल. पुढे बघा, आपल्याला 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? मराठी भाषेचे लेखन आपण टिंब-टिंब लिपीत करतो. आता कोणत्या लिपीत करतो? पाली, मोडी इथं दिलेलं आहे. तर ह्या सर्व जर म्हटलं तर मराठी भाषेचं जी मेन लिपी आहे ती देवनागरी आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे मराठी भाषेचे लेखन आपण देवनागरी लिपीत करतो. ठीक आहे. चला पुढे. पुढील प्रश्न बघा, मराठीवरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. सोपे सोपे प्रश्न विचारले गेले होते. आपल्याला इथे शुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला आहे. बरोबर आपल्याला शब्द इथं ओळखायला सांगितलेला आहे. कवीश्वर इथं शब्द आपल्याला दिलेला आहे. तर यातील आपल्याला योग्य शब्द किंवा शुद्ध शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. इथं जर विचार केला तर कवीची इथं स्पेलिंग चुकलेली आहे. इथं बघा, स्पेलिंग म्हणजे आपल्याला इथं जी वेलांटी आहे ती पहिली दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हा शब्द होईल का? शुद्ध नाही. इथं कवीश्वर दिले. ठीक आहे. तर हा शब्द इथे शुद्ध आहे. इथे जर म्हटलं तर इथे सुद्धा पहिली वेलांटी आहे आणि त्यानंतर इथे काय बदल आहे बघा, इथे काय बदल आहे यामध्ये जर विचार केला तर इथे बघा कवीश्वर. आता हा कवीश्वर असा शब्द आहे, परंतु इथे आपल्याला बघा इथे काय दिलेलं आहे? इथे ई दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला हा शब्द चुकीचा दिसत आहे. म्हणजे योग्य शब्द कोणता होईल? शुद्ध शब्द कोणता होईल? कवीश्वर हा शब्द इथं शुद्ध झाला. चला पुढील प्रश्न बघूया. पुढे पुन्हा बघा, आपल्याला 5 नंबरचा सुद्धा शुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला आहे. हळूहळू शब्द दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा व्यवस्थित आणि माझ्यासोबत तुम्हाला देखील कमेंट बॉक्समध्ये सर्व प्रश्नांची उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसंच सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेटून जातील. ठीक आहे. चला तर पटपट सांगा कमेंट बॉक्समध्ये सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं. हळूहळू शब्द आता यातील कोणता शुद्ध शब्द आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 5 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 हळूहळू अशा प्रकारचा हा शब्द शुद्ध असणार आहे. बाकी जर विचार केला तर इथं आपल्याला काना जास्त दिसत आहे, इथे सुद्धा काना जास्त आहे, इथे सुद्धा आपल्याला काना जास्त आहे. ठीक आहे. त्यावरून आपण ओळखू शकतो आपल्याला हळूहळू जो शब्द आहे 1 नंबरचा शुद्ध शब्द सांगतील. चला पुढील प्रश्न. पुढे बघा 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? त्याने काय केले? त्याने काय केले? पुढे प्रश्नचिन्ह आहे. या वाक्याचे शेवटचे कोणते चिन्ह आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. हे जे चिन्ह आलेलं आहे या वाक्याच्या शेवटी जे चिन्ह वापरण्यात आलेले आहे तर ते चिन्ह कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं होतं. तर प्रश्नचिन्ह हे सर्वांनाच लगेच समजून आलं असेल. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. कधी कधी उद्गारार्थी चिन्ह तुम्हाला विचारलं जातं, उद्गारवाचक चिन्ह विचारलं जातं. तर हे उद्गारवाचक आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा इथं प्रश्न इथं तुम्हाला विचारला गेला होता. चला पुढे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे? वाक्य पूर्ण झाले ते दर्शवण्यासाठी वाक्याच्या शेवटी असा डॉट देतात किंवा टिंब देतात त्याच काय म्हणतात अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. म्हणजे हे चिन्ह काय आहे, त्याचं नाव काय आहे ते आपल्याला विचारलंय. ठीक आहे. आता सर्वांनाच माहिती त्याला काय म्हणतात सांगा बरं. पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा फुल स्टॉप आहे, परंतु मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? पूर्णविराम म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. चला पुढील.
पुढे 8 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. आधी इथं आपल्याला शब्दाची जात ओळखायला सांगितलेलं आहे. व्याकरणावरती प्रश्न आलेला आहे. सिंह हा शत्रू प्राणी आहे. सिंह हा शत्रू प्राणी आहे. तर यातील हा जो सिंह शब्द आहे, या शब्दाची तुम्हाला जात ओळखायला सांगितलेली आहे. बरोबर? तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? हे नाम आहे की सर्वनाम आहे की विशेषण आहे की क्रियापद आहे? तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग? सिंह हे एक नाम आहे. ठीक आहे? म्हणजे एक नाव आहे आणि नावालाच आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. तर सिंह हे एक काय आहे? नाम आहे हे आपल्याला सांगता येईल. चला पुढील प्रश्न. पुढे बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? 9 नंबरचा प्रश्न चालू आहे. किल्ला या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायला सांगितलेलं आहे. ठीक आहे? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आहे की कोणतं लिंग आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. किल्ला, ठीक आहे? तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? तर लगेच समजून येतं हे पुल्लिंगी आहे. ठीक आहे? पुल्लिंगी नाम आहे. अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढे 10 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे ते आपल्याला विचारले. अनेकवचनी शब्द कोणता आहे ते आपल्याला विचारले. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर आपल्याला शब्द दिलाय वाट, तार, विटा आणि घागर. तर अनेकवचनी मग इथं आपल्याला शब्द कोणता होईल ते सांगायचं आहे. तर यामध्ये जर विचार केला तर विटा, ठीक आहे? वीट आणि विटा. जर एकवचनी म्हटलं तर वीट अशा प्रकारचा शब्द तयार होतो आणि विटा हे अनेकवचनी शब्द आपल्याला सांगतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि बाकी जर म्हटलं वाट, तार, घागर हे एकवचनी शब्द आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. या टाईपचे मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. भरपूर प्रश्न आलेले आहेत मराठीवरती. पुढील 11 नंबरचा प्रश्न बघूया. बघा 11 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? तुझ्या घरी कोण कोण आहेत? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. आणि इथे काय म्हटलेलं आहे? अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे. म्हणजे शब्द कोणता दिलाय? घरी हा जो शब्द आहे, तर या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायला सांगितलेली आहे. तर सांगा मग योग्य प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग? ऑप्शन क्रमांक 3 सप्तमी. ठीक आहे? आपल्याला इथे विभक्ती ओळखायला सांगितलेलं आहे. तर घरी हा सप्तमी विभक्तीचा शब्द आहे अशा प्रकारचा आपल्याला सांगते. सप्तमी म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. तर आपल्याला पुढील 12 नंबरच्या प्रश्नामध्ये अलंकार ओळखायला सांगितलाय. ठीक आहे? तर बघा आपल्याला इथे एक वाक्य दिलंय. तर या वाक्यातील आपल्याला अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर वाक्य काय आहे मग? बालिश भाऊ बालकांत बडबडला अशा प्रकारचं हे वाक्य आहे. या वाक्यातील आपल्याला अलंकार इथं ओळखायला सांगितलेलं आहे. तर 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग? 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अनुप्रास. इथं अनुप्रास अलंकार आलेला बघण्यासाठी भेटेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर होईल. चला पुढील प्रश्न बघूया. खूपच सारे प्रश्न आपल्याला बघायचे. आता इथून पुढे जर विचार केला तर बघा 13 पासून 15 पर्यंत आपल्याला काय म्हटलेलं आहे? 13 प्रश्नापासून म्हणजे इथून ते 15 प्रश्नापर्यंत म्हणजे इथपर्यंत आपल्याला पार्ट ऑफ स्पीच वरती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे? तर इथं आपल्याला ओळखायचं आहे. इथं नाम आहे की सर्वनाम, क्रियापद जे पण असेल फक्त इंग्लिश मधून आपल्याला इथे विचारले. म्हणजे इंग्रजी विषयाचा सुद्धा इथं समावेश करण्यात आलेला होता मित्रांनो. इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथे एक वाक्य दिले. आता इथं जे पण म्हटलेलं इथं बघा बोल्ड शब्दाचं जे आहे त्याचं तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच इथं सांगायचंय. कोणतं येईल ते आपल्याला सांगायचंय. जे पण शब्द बोल्ड असतील जसे की हा शब्द इथं बोल्ड आहे, इथं आपल्याला हे शब्द बोल्ड दिसत असतील, यांचं पार्ट ऑफ स्पीच मधून आपल्याला जे पण उत्तर असेल ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे? तर पहिले बघा आपल्याला पहिले जे वाक्य दिलेलं आहे, पहिल्या 13 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे? तर या प्रश्नाचं सर्वप्रथम तुम्हाला सांगायचंय. तर इथं आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचंय आणि इथं जे बोल्ड शब्द आहे त्यांचं ओळखायचं. इथं टिक मार्क करून देतो. आता इथं अनिल शब्द दिलेला आहे. तर हे काय आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलंय. हे नाव आहे की नाम आहे की सर्वनाम आहे, क्रियापद, विशेषण काय आहे ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलंय. इंग्लिश मधील तुम्हाला हे पर्याय दिसत असतील. ठीक आहे? तर तुम्हाला मराठी भाषेमध्ये व्यवस्थित समजून सांगतो. अनिल हे एक नाव आहे. ठीक आहे? आणि नामालाच आपण काय म्हणतो? नाव म्हणतो. ठीक आहे? ठीक आहे. नामालाच आपण काय म्हणतो? नावालाच काय म्हणतो? नाम म्हणतो. आणि नाम म्हणजे इंग्लिश मधून आपण त्याला काय म्हणतो? नाउन म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे आपलं योग्य उत्तर होईल. समजलं? या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. इथे सुद्धा बघा आपल्याला काय दिलेला आहे शब्द. आपल्याला प्रश्न काय दिलाय? टुडे आय प्लेड फॉर 2 hours. ठीक आहे? अशा प्रकारचं इथं दिलेलं आहे एक वाक्य. आता या वाक्यामध्ये इथं प्लेड जो शब्द आहे, तर याचा आपल्याला काय ओळखायचंय? इथं आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचंय. तर मग सांगा आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? एक व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं, बाकी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सर्व प्रश्नांची उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे? तर सांगा बरं मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? 14 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? हे एक वर्ब आहे. ठीक आहे? म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
तर सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. इंग्लिशमध्ये जरी म्हटलं तर सोपे प्रश्न आले होते. परंतु इंग्लिश अभ्यासक्रम असेल असं कुठे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं नाहीये. आणि जर विचार केला तर आतापर्यंत जो पण अभ्यासक्रम आहे, तर धुळे, ठीक आहे. धुळे जिल्ह्यातील जी प्रश्नपत्रिका झालेली आहे, म्हणजे धुळे जिल्ह्याचा जो पेपर झालाय, त्यामध्ये सुद्धा 10 प्रश्न इंग्लिशवरती विचारले गेले होते आणि यामध्ये सुद्धा आज जो आपला सोलापूरचा हा पेपर झालाय, यामध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला 9-10 प्रश्न इंग्लिशवरती आलेले आहेत. आणि लेटेस्ट जर विचार केला तर आत्ताच मागे एक अजून पेपर झाला सोलापूर जिल्ह्याचा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इंग्लिश शब्द किंवा इंग्लिश विषयावरती प्रश्न विचारले गेले नव्हते, ठीक आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिशवरती प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. इथं बघा विल डन शब्द दिलेला आहे आणि पुढे आपल्याला पूर्ण एक वाक्य दिलेलं आहे. तर आपल्याला महत्वाचं काय विल डन, ठीक आहे. तर या शब्दाचा आपल्याला पार्ट ऑफ स्पीच ओळखायचा आहे. तर सांगा मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 15 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग सांगा? सांगा पटपट कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला येत असेल तर. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल मग ऑप्शन क्रमांक सी इंटरजेक्शन, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर सांगता येईल. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे आता पुढे सुद्धा आपल्याला इंग्लिशवरतीच थोडक्यात इथं प्रश्न आलेला आहे. इंग्लिश पर्याय दिसत असतील परंतु जो अर्थ आहे किंवा शब्द आहे आपल्याला जो पण प्रश्न विचारला गेलाय तो मराठी भाषेमध्ये विचारला गेलाय. या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत आजच्या परीक्षेमध्ये. इथे आपल्याला काय दिलेलं आहे परीक्षा. परीक्षा या शब्दासाठी मराठीतील आपल्याला जे पण आहे आता हा परीक्षा हा शब्द मराठी भाषेतील शब्द आहे, ठीक आहे. तर यासाठी आपल्याला इंग्रजी जो शब्द आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. साध्या भाषेमध्ये सांगण्याचं म्हटलं तर परीक्षा जो शब्द दिलेला आहे त्याचा इंग्रजी अर्थ काय आणि त्याची स्पेलिंग काय ते आपल्याला इथे ओळखायला सांगितलेलं आहे. तर आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत तर सांग बरं परीक्षेला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो? होमवर्क तर नाही म्हणत. होमवर्क म्हणजे काय गृहपाठ, ठीक आहे. टेस्ट म्हणजे जसं की आपण टेस्ट घेतो ना त्याला टेस्ट म्हणतो. एक्झामिनेशन म्हणजेच परीक्षा. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या इथे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल, ठीक आहे. एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि पेपर आता पेपरला तर म्हणजे पेपरचे भरपूर टाईप आहे. जसे की आपण कोरं पेजला पण पेपर बोलतो, नाही तर न्यूज पेपर असतात त्याला पण पेपर बोलतो, ठीक आहे. परंतु इथं परीक्षा या शब्दाचा योग्य शब्द होईल एक्झामिनेशन म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. बघा पुढील आपल्याला 17 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? एक इंग्रजी शब्द दिलाय तर या इंग्रजी शब्दाकरिता मराठी योग्य अर्थ काय ते आपल्याला ओळखायचं होतं. शब्द काय दिलेला आहे? हॉस्पिटॅलिटी, ठीक आहे. अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे. इथं हॉस्पिटल दिलेलं नाहीये. व्यवस्थित इथं शब्द बघा, स्पेलिंग बघा. हॉस्पिटॅलिटी शब्द दिलेला आहे. तर याचा मराठी अर्थ काय होतो मग? आदरातिथ्य, ठीक आहे. आदरातिथ्य हा आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल, ठीक आहे. तर मराठी अर्थ विचारला होता आणि वरती प्रश्नामध्ये आपल्याला एक मराठी शब्द दिलाय त्याचा इंग्रजी अर्थ आपल्याला इथे विचारला होता, ठीक आहे. हे देखील आपल्याला समजणं गरजेचं असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. 18 नंबरचा प्रश्न दिलेला आहे नंदनी स्वयं द रिव्हर, ठीक आहे. आणि इथं गाळलेली जागा इथे दिलेली आहे. तर आपल्याला गाळलेल्या जागी कोणता योग्य शब्द येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर नंदनी स्वयं अक्रॉस द रिव्हर हा शब्द इथे येईल. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले गेले होते. समजलं? चला बघा पुढील आपल्याला 19 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? एक वाक्य दिलंय आणि या वाक्यामध्ये एक गाळलेली जागा आहे ती भरण्यासाठी योग्य शब्द आपल्याला इथे निवडायचा आहे. तर आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे? स्टडी हार्ड डॅश यू मे फेल अशा प्रकारचं इथं वाक्य आहे. आता इथे योग्य आपल्याला गाळलेल्या जागा ठिकाणी योग्य शब्द इथे निवडायचा आहे. तर योग्य शब्द कोणता येईल? ऑर शब्द येईल, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मग तेव्हा वाक्य कसं तयार होईल? स्टडी हार्ड ऑर यू मे फेल अशा प्रकारचं इथं हे वाक्य तयार होईल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला 20 नंबरचा प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. इथं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार करायला सांगितलंय आणि जे पर्यायामध्ये योग्य उत्तर असेल ते निवडायला सांगितलंय. पॅसिव्ह व्हॉइस वरती प्रश्न आलेला आहे. तर इथं आपल्याला एक वाक्य दिलंय याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचंय आणि ते पर्याय योग्य आपल्याला निवडायचंय. तर वाक्य काय दिलंय? द चाइल्ड मेड अ कास्टल अशा प्रकारचं इथं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतरित केल्यानंतर म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार केल्यानंतर ऑप्शन 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. मग त्यानंतर अशा प्रकारचे हे वाक्य तयार होईल अ कास्टल वॉज मेड बाय द चाइल्ड, ठीक आहे. अशा प्रकारचं हे वाक्य तयार होईल. तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. आता पुढे बघा आपल्याला 21 नंबरचा प्रश्न कसा दिलेला आहे? इथं करेक्ट स्पेलिंग वरती आपल्याला शब्द जो असेल तो निवडायचा आहे. म्हणजेच आपल्याला 4 शब्द दिलेत तर 4 पैकी आपल्याला 3 स्पेलिंग इथं इनकरेक्ट आहे, चुकलेली स्पेलिंग आहे आणि एकाची एक जो शब्द आहे एक वर्ड आहे त्याची करेक्ट स्पेलिंग आहे तर तो शब्द आपल्याला इथे निवडायचा आहे, ठीक आहे. तर बघा यापैकी आपल्याला सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? तर बघा नेचर शब्द दिलेला आहे तर नेचर शब्दाची स्पेलिंग अशा प्रकारची असते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. इथे सुद्धा बघा आपल्याला एक वाक्य दिलंय. इथे आपल्याला एक शब्द भरायचा आहे. योग्य शब्द आपल्याला कोणता येईल ते आपल्याला सांगायचंय. तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक सी अंडर, ठीक आहे. हा शब्द इथे योग्य बसत आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे.
त्यानंतर बघा इथं आपल्याला दिलेलं आहे श्याम कम द रूम अशा प्रकारचं इथे दिलेलं आहे. आता इथे सुद्धा एक वाक्य आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये योग्य शब्द इथं भरायचा आहे. तर इथे कोणता शब्द योग्य येत आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल इंटू म्हणजे आत येणे. ठीक आहे. इंटू इथं आतमध्ये आलेला आहे श्याम कम द इंटू द रूम अशा प्रकारचा म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे बघा पुढे सुद्धा आपल्याला इंग्लिश वरतीच प्रश्न आलेला आहे. इंग्लिश वरतीच तुम्हाला अशा प्रकारचे एक वाक्य दिलंय त्यामध्ये योग्य शब्द आपल्याला गाळलेल्या ठिकाणी इथं भरायचा आहे. तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऍट. ठीक आहे. ऍट हा शब्द इथे योग्य बसत आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. तर बघा इथून पुढे गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू होत आहेत. तर या प्रश्नांची फक्त आपण उत्तरं जाणून घेऊया. सर्व स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. एका सेपरेट व्हिडिओमध्ये गणित व बुद्धिमत्तावरती जेवढे पण प्रश्न आले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया. मात्र या व्हिडिओच्या माध्यमाने सर्व जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला समजून येईल. स्पष्टीकरण तुम्हाला गणित व बुद्धिमत्तेचे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम बघू शकता. 25 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 25 नंबरचा गणितावरचा प्रश्न आला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. स्पष्टीकरण आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे. 26 नंबरचा प्रश्न असा प्रकारचा दिला होता. यावरती जर विचार केला तर घड्याळाची किंमत काढायची होती. इथं वरती क्षेत्रफळ किती आहे यावरती प्रश्न विचारला होता. तर 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. 27 नंबरचा प्रश्नाचं आपल्याला इथं चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलं होतं. ठीक आहे. तर चौरसाचं क्षेत्रफळ काढल्यानंतर 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं? ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथं सरळ व्याज. ठीक आहे. सरळ व्याजावरती प्रश्न आला होता. तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. तर बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी काय महत्वाची माहिती देत आहे. पोलीस पाटील या पदासाठी आपण काही महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे. तर या नोट्स विषयी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे. ठीक आहे. पोलीस पाटील या पदासाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत. तर या नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याविषयी सविस्तर सर्वप्रथम माहिती देतो. जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून पोलीस पाटील या पदाची तयारी करत असाल तर त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्वाचे असणार आहे. सर्वप्रथम या नोट्समध्ये तुम्हाला आतापर्यंतच्या पोलीस पाटील या पदाच्या 20 ते 25 प्रश्नपत्रिका भेटणार आहे. जी प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतोय ही सुद्धा प्रश्नपत्रिका त्यामध्येच तुम्हाला दिली जाणार आहे. अशा प्रकारच्या एकूण आता इथून मागे जेवढे पेपर झाले त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. दुसरं त्यानंतर तुम्हाला भेटणार आहे पोलीस पाटील त्याचे पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य आणि माहिती. ठीक आहे. पोलीस पाटलाचे अधिकार. ठीक आहे. हे आपले विषय आहे यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य. ठीक आहे. यावरती एक सेपरेट पीडीएफ आहे हे तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान. ठीक आहे. सामान्य ज्ञानवरती भरपूर पीडीएफ आपण काढलेले भरपूर माहिती काढले तर ही माहिती तुम्हाला त्यामध्ये दिली जाणार आहे. 4 नंबरला जर विचार केला तर चालू घडामोडी. चालू घडामोडीवरती 10 ते 12 प्रश्न विचारले जातात. त्यासाठी सेपरेट 1 ते 1.5 वर्षाचं चालू घडामोडीचं पीडीएफ तुम्हाला दिलं जाणार आहे. पुढे जर म्हटलं तर 5 नंबरला अजून तुम्हाला यामध्ये काय भेटणार आहे? गणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे. गणित व बुद्धिमत्ता यावरती तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत सर्व टॉपिक नुसार सोडून या नोट्समध्ये दिलेले आहेत. तर याचं सेपरेट पीडीएफ तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. 6 नंबरला पुढे जर विचार केला तर मराठीवरती प्रश्न विचारले जातात. मराठीचं सेपरेट तुम्हाला टॉपिक नुसार पीडीएफ बघण्यासाठी भेटणार आहे. 7 नंबरला पुढे विचार केला तर इंग्रजी. ठीक आहे. इंग्रजी विषयाचं सुद्धा तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल टॉपिक नुसार बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. 7 विषय झाले. अजून काय राहिलं यामध्ये सांगा बरं? तुमच्या जिल्ह्याची माहिती. 8 नंबरचा विषय आपल्याला घेतला इथं. आपल्याला जिल्ह्याची माहिती. ठीक आहे. स्वतःचा जो पण जिल्हा असेल त्याच्यावरती तुम्हाला माहितीवरती प्रश्न विचारले जातात. जिल्ह्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर तुमचा कोणताही जिल्हा असेल, नांदेड असेल, अहमदनगर असेल, नाहीतर इतर कोणताही जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याची सेपरेट माहिती तुम्हाला दिली जाईल. अशा प्रकारचं हे 8 नंबरचं इथं विषय किंवा हे पीडीएफ आपण समजू शकता. तर हे सर्व काही तुम्हाला पोलीस पाटील पदभरतीच्या नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. या प्रश्नपत्रिका आणि बाकी सर्व विषयांनुसार हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये. त्याची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त ₹199. 199 मध्ये तुम्हाला 20 ते 25 मागील प्रश्नपत्रिका, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, इतर माहिती झालं त्याच्यावरती सामान्य ज्ञानची माहिती, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी. त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला जिल्ह्याविषयी माहिती, तुमचा कोणताही जिल्हा असेल त्यावरती सेपरेट माहिती तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. तर हे सर्व काही तुम्हाला ₹199 आपण उपलब्ध करून देतोय. जर तुम्हाला पाहिजे अभ्यास करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी हे पाहिजे असं सर्व स्टडी मटेरियल तर तुम्हाला एक नंबर देतोय बघा 91 39 64 31 99.
91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने ₹199 पेमेंट करायचे. ₹199 पेमेंट केल्यानंतर याच नंबरवरती तुम्हाला WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व 7 ते 8 विषयांचं स्टडी मटेरियल, मागील क्वेश्चन पेपर, प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला WhatsAppवरती सेंड केलं जाईल PDF फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. PDF मध्ये तुम्हाला हे सेंड केलं जाईल सर्व काही WhatsAppवरती. त्याची प्राइस ठेवलेली एकदाच फक्त ₹199 आणि त्यासोबत एक WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला दिली जाईल. त्या WhatsApp ग्रुपला जॉईन होऊन घ्यायचं. इथून पुढे ज्या पण पोलीस पाटील पदभरतीच्या प्रश्नपत्रिका मिळतील त्या सुद्धा तुम्हाला तिथेच उपलब्ध करून दिले जाईल. काही महत्त्वाचं स्टडी मटेरियल या व्यतिरिक्त अजून जे पण महत्त्वाचं असेल ते सुद्धा तुम्हाला WhatsApp ग्रुपला उपलब्ध करून दिले जाईल. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर या नंबरवरती पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि त्यानंतर लवकरात लवकर तुमचा नंबर सेव्ह करून सर्व तुम्हाला स्टडी मटेरियल 5 ते 10 मिनिटांमध्ये WhatsAppवरती सेंड केले जाईल. तर ही अशा प्रकारची माहिती आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, हे प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता. तर चला आता आपण पुढील जे पण प्रश्न आहे त्यांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बाकी आपल्याला सामान्य ज्ञानवरती भरपूर प्रश्न विचारले गेले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमाने बघायची आहेत. तर बघा पुढे जर विचार केला तर आपल्याला 29 नंबरचा प्रश्न इथे विचारला गेलाय. तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? इथं आपल्याला संख्या इथं म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन करायची आणि कोणती संख्या येईल ते सांगायचे. तर हे सर्व स्पष्टीकरण आपण तर बघणारच आहोत. ठीक आहे पुढील व्हिडिओमध्ये. तर 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर इथं पूर्ण कॅल्क्युलेशन करायचंय फक्त वजाबाकी वजाबाकी आणि किती बेरीज येईल किंवा काय वजाबाकी येईल ते आपल्याला सांगायचंय. तर 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर येतं. पुढे बघा पुढे जर विचार केला तर इथे जर विचार केला तर नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. इथं नातेसंबंधावरती प्रश्न आलेला आहे. 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तसंच तुम्ही सोडून बघू शकता. उत्तर मी तुम्हाला टिक करून देत आहे. व्हिडिओ स्टॉप करा, सोडवा आणि योग्य उत्तर बघून घ्या. तसंच स्पष्टीकरणासोबत आपल्याला सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाणार आहे. पुढे बघा 32 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? इथं आपल्याला चिन्हांची अदलाबदल केल्यानंतर हे उदाहरण योग्य सुटेल अशा प्रकारचं इथे विचारलंय. म्हणजे हे चिन्हांची अदलाबदल या समीकरणामध्ये करायचं आणि कोणत्या चिन्हांची अदलाबदल केल्यानंतर 26 उत्तर येतं हे आपल्याला काढायचं होतं. तर या टाईपचा इथे प्रश्न विचारला गेलाय. तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या चिन्हांची अदलाबदल या समीकरणामध्ये केल्यानंतर 26 हे उत्तर येतं. या टाईपचं आपल्याला सोडवायचं होतं. पुढे बघा पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं दूर म्हणजेच इथं जर विचार केला तर आपला अंतरावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता इथं रवी 5 किलोमीटर पूर्वीकडे चालत गेला, त्यानंतर कुठं वळला त्याविषयी माहिती दिली. त्यानंतर किती अंतर आहे तो लांब गेला त्याच्याविषयी माहिती काढायची होती. तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं? ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. 15 किलोमीटर. चला पुढे पुढे जर विचार केला तर रांगेतील क्रमावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा बेसिक लेवलचा प्रश्न आहे. 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. 14 प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा इथं आपल्याला कामावरती प्रश्न आलेला आहे. तर कामावरती प्रश्न आलेला आहे. इथं एक काम 12 मजूर 5 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील यावरती प्रश्न आला होता. 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. 4. ठीक आहे. चला पुढे आपल्याला इथे एक टाईपचे म्हणजे इथं आपल्याला गुणाकार दिला यांचा गुणाकार एवढा येतो. तर यांचा गुणाकार किती येईल ते आपल्याला काढायचं. या टाईपचं उदाहरण आलं होतं. तर मग 36 नंबरचा जो प्रश्न आहे या 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट इथं आपल्याला बघा रातआंधळेपणा. तर रातआंधळेपणा प्रत्येक वेळेस सांगत आलोय. हा प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये पण बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. रातआंधळेपणा हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे होतो? अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलाय. तर आपल्याला माहिती असेल जीवनसत्व सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर जीवनसत्व अ. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा पुढे आपल्याला दूषित हवेमुळे कोणते विकार होतात यावरती प्रश्न आला होता. तर दूषित हवेमुळे कोणते विकार होतात? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे श्वसनाचे विकार. लगेच समजून येतं. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? जस्त. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. 29 नंबरच्या प्रश्नाचं 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ए. ऑप्शन ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर. पुढे आपल्याला 40 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोगी ग्राही म्हणून ओळखला जातो? ठीक आहे. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ए बी रक्तगट. ठीक आहे. आणि त्यासोबत जर विचार केला तर सर्व रक्तगटांचा दाता कोण आहे? ओ पॉझिटिव्ह. ऑप्शन क्रमांक जे पण असेल ते आपल्याला निवडायचं. ओ रक्तगट जो आहे तो दाता म्हणून ओळखला जातो. हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे.
तर पुढे बघा आपल्याला 41 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, डीओटीएस. डीओटीएस हा कार्यक्रम कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर क्षयरोगाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 42 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, आयोडीनच्या चाचणीत पिष्टमय पदार्थ हा रंग दर्शवितात. तर कोणता रंग दर्शवितात ते आपल्याला ओळखायचं आहे. तर सांगा बरं पटपट कमेंट बॉक्समध्ये. काळा, निळा, पिवळा, हिरवा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे निळा. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील आपल्याला 43 नंबरचा प्रश्न दिसत असेल. खालीलपैकी कोणता वृक्ष फ्लेम ट्री या नावाने ओळखला जातो? महत्वाचा प्रश्न आहे. फ्लेम ट्री या नावाने कोणता वृक्ष ओळखला जातो? तर आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. गुलमोहर हा जो वृक्ष आहे त्याला आपण फ्लेम ट्री या नावाने ओळखतो. चला नेक्स्ट पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? महत्वाचा प्रश्न आहे. पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच लोह. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे 45 नंबरचा. खालीलपैकी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? त्यावरती प्रश्न विचारलाय. यावरती भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत. शरीरातील सर्वात मोठी किंवा छोटी ग्रंथी कोणती यावरती प्रश्न विचारले जातात. तर 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी यकृत. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो लिव्हर, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. मापकावरती प्रश्न आलेला आहे. जर विचार केला तर हे जे टॉपिक आहे आपण जे मागील लेक्चर घेतले, क्लास घेतले, त्यामध्ये हे सर्व टॉपिक मी तुम्हाला सांगितलेच होते की या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. जसं की एकक झालं, सूर्यमाला झालं, त्यानंतर जर विचार केला तर आपल्या शरीराचे भाग त्यावरती झालं, विज्ञानावरील जे पण महत्वाचे पॉईंट आहे ते सांगितले होते. तर भरपूर अभ्यासक्रम आपण आपल्या नोट्समध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे, व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा इथे प्रश्न काय दिलेला आहे, भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? तर त्या यंत्राला काय म्हणतात सांगा बरं. 46 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग सांगा. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 सिस्मोग्राफ. ठीक आहे. सिस्मोग्राफ हे आपण लक्षात ठेवा. चला पुढे. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, मानव निर्मित आपत्तीचा प्रकार कोणता? 4 पर्याय इथे दिलेले आहेत. तर मानव निर्मित म्हणजे माणसाने निर्माण केलेले. तर ते आपल्याला सांगायचं आहे आपत्तीचा प्रकार कोणता? वीज कोसळणे, त्यानंतर लागणे आणि त्यानंतर अतिवृष्टी, दगड कोसळणे. तर यातील कोणता मानव निर्मित आहे सांगा बरं. 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आग लागणे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा पुढे काय विचारलेलं आहे, अणु सिद्धांत कोणी मांडला? अणूचा जो सिद्धांत आहे तो कोणी मांडलेला आहे? तर सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहित असेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी डाल्टन या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट. इथं बघा आता आपल्याला नियमांवरती, कायद्यांवरती इथं प्रश्न आलेला आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं कायद्यांवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार. मग आपल्याला इथे प्रश्न काय दिलेला आहे, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा सहमत केला, तर टिंबटिंब या वर्षी हिंदू वारसा कायदा सहमत केला. तर आपल्याला इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचं आहे. तर बघा भारतीय संसदेने 1955 साली विवाह कायदा सहमत केला. इथं ऑलरेडी हे दिलेलं आहे 1955 साली सहमत झालेला आहे. तर कोणत्या वर्षी हिंदू वारसा कायदा सहमत झाला हे विचारलंय. तर 1956 या वर्षी म्हणजे त्याच्या दुसऱ्या वर्षी 1955 साली हिंदू विवाह कायदा सहमत केला आणि त्यानंतर 1956 दुसऱ्या वर्षी हिंदू वारसा कायदा सहमत केला. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनते? ठीक आहे, बनले. तर या प्रश्नाचं आपल्याला इथे योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सांगा बरं. ऑप्शन क्रमांक सी रयतवारी. ठीक आहे, रयतवारी. या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले असं आपल्याला सांगता येईल. रयतवारी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला 51 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात. तर कोणाला मानतात ते आपल्याला सांगायचंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? संत नामदेव. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा टिंबटिंब येथे सुरू झाली. महत्वाचा प्रश्न आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ग्रीस. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर विचार केला तर आपल्याला बघा एक घोषवाक्य दिलेलं आहे. तर हे घोषवाक्य कोणाचे आहे ते आपल्याला विचारलंय. घोषवाक्य काय आहे? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तर हे जे घोषवाक्य आहे ते कोणाचे आहे ते विचारले. तर सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल. ऑप्शन क्रमांक सी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं हे घोषवाक्य हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे.
तर बघा मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे. तर इथून पुढे काही सोलापूर जिल्ह्यावरती प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. जिल्ह्यावरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि जिल्ह्याची माहिती आपण आपल्या नोट्समध्ये सेपरेट सेपरेट देत आहे. प्रत्येक जिल्ह्याची माहिती वेगवेगळी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. तर 54 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? यावरती प्रश्न विचारला गेला होता. तालुक्यावरती प्रश्न आला तर सर्वांनाच या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित असेल. ऑप्शन क्रमांक बी 11. ठीक आहे, 11 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होतं. पुढे बघा आपल्याला काय विचारलंय? सोलापूर जिल्ह्यावरतीच प्रश्न आलाय. सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका कोणता यावरती प्रश्न विचारला गेलाय. सोलापूर वरती एक डिटेलमध्ये आपण पीडीएफ दिलेला आहे, त्यावरती हा प्रश्न कव्हर केला होता. तर सर्वात मोठा आपल्याला तालुका विचारलाय सोलापूर जिल्ह्यातील, कारण पोलीस पाटील या पदभरतीतील आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते जिल्ह्यावरती आपल्याला बघण्यासाठी भेटले. तर 55 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, करमाळा. हा जो तालुका आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे हे आपल्याला सांगते. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे? 56 नंबरचा प्रश्न. आपल्याला इथे एक जलाशय आहे, त्याला कोणत्या नावाने इथं ओळखलं जातं असा प्रश्न आहे. उजनीच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते असा प्रश्न इथे विचारला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी. 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यशवंत सागर. ठीक आहे, यशवंत सागर या नावाने ओळखले जाते. चला पुढील प्रश्न. सोलापूर जिल्ह्यावरतीच प्रश्न आलाय. सोलापूर जिल्ह्याला कोणत्या पिकांचे कोठार म्हणून ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न आहे. सोलापूर जिल्ह्याला कोणत्या पिकाचे कोठार म्हणून ओळखले जाते? तर 57 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ज्वारीचे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला 57 नंबरचा प्रश्न झाला. 58 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? भारतातील प्राचीन गडीचा पर्वत कोणता आहे? भारतातील प्राचीन गडीचा पर्वत कोणता आहे? तर 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, अरवली. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात यावरती प्रश्न विचारला गेलाय. तर प्रशासकीय प्रमुख कोण असतात जिल्ह्याचे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी. याविषयी आपण सर्व माहिती दिलेलीच आहे आपल्या नोट्समध्ये. त्यानंतर पुढे चला. पुढे जर विचार केला तर आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे? 60 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? ऑप्शन क्रमांक डी 50%. 50% जागा महिलांसाठी इथे राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. कुठे? स्थानिक शासन संस्थेमध्ये. ठीक आहे, तर महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. चला, तर बघा आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे. स्वतंत्र भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक टिंबटिंबमध्ये पार पडली. तर कधी पार पडली? ऑप्शन क्रमांक डी 1951 ते 1952 या दरम्यानमध्ये. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? महत्वाचा प्रश्न आहे. तर 62 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे? गावच्या पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? महत्वाचा प्रश्न. पोलीस पाटील, पोलीस पाटलाविषयी माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य यावरील प्रश्न इथं आलेले आहेत. तर सांगा बरं, गावच्या पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो यावरती प्रश्न विचारलाय. तर 63 नंबरच्या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी उपविभागीय दंड अधिकारी. ठीक आहे, या प्रश्नाचं आपलं हे उत्तर असणार आहे. तर चला आता पुढील प्रश्न बघूया. 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेतलं. 63 नंबर प्रश्नाचं ऑप्शन डी उत्तर असणार आहे. 64 नंबर प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे आता. महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महत्वाचा प्रश्न आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. 64 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 1 ऑगस्ट हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील बघा प्रश्न काय दिलेला आहे? ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? 65 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, ग्रामसेवक जबाबदार असतो. पुढे आपल्याला 66 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेची त्रिस्तरीय रचना असणारे राज्य कोणते? महत्वाचा प्रश्न आहे. तर 66 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. चला पुढील प्रश्न बघूया. 67 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे? अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारलाय. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशाचे गाव आहे म्हणून अशा प्रकारचं प्रसिद्ध आहे ते आपल्याला सांगायचंय. 67 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे महाराष्ट्राचा दख्खन लावा प्रदेशात टिंबटिंब मृदा विकसित झाली आहे. महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला 68 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल काळी मृदा विकसित झालेली आहे.
ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला 69 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? सोलापूर जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर सोलापूर हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा आपल्याला पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहे? कोणतं पुस्तक? अग्निपंख. ठीक आहे. अग्निपंख या पुस्तकाचे मूळ लेखक कोण आहे? यावरती प्रश्न विचारलाय. पुस्तकांची संपूर्ण लिस्टच मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात दिली होती. तर त्यामध्ये या सुद्धा पुस्तकाचे लेखक दिले होते. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. ठीक आहे. हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. 70 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. 71 नंबरचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोण जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहतात? महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे जिल्हा अधिकारी. ठीक आहे. जिल्हा अधिकारी हेच जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहतात. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे आता जिल्ह्यावरती अजून एक प्रश्न आलेला आहे पुन्हा. भीमा नदीला पंढरपूर येथे कोणत्या नावाने ओळखले जाते? महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए चंद्रभागा. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्याला पुढील 73 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागरूकता दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड केली किंवा यांची निवड केली आहे? अशा प्रकारचा इथं चालू घडामोडीवरती प्रश्न विचारला गेलाय. तर मग 73 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. सचिन तेंडुलकर यांची निवडणूक केली गेली आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आता जर विचार केला तर इथून पुढे जर विचार केला तर जवळपास सर्वच्या सर्व चालू घडामोडीवरती प्रश्न आलेले आहेत. तर आपल्याला 74 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त खालीलपैकी हे आहेत म्हणजे कोण आहेत? अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारायचा होता. तर 74 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. माननीय युपीएस मदान. माननीय युपीएस मदान हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे? महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो हा प्रश्न जर म्हटलं तर आजच आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार आयबीपीएस ने टीसीएस पॅटर्न नुसार आजचा जो जलसंपदा म्हणजेच डब्ल्यूआरडी ठीक आहे या पदभरतीचा पेपर झालेला आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. महाराष्ट्राचे जे सध्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत यावरती प्रश्न आला होता. तर माननीय रमेश बैस या प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा प्रश्न काय दिलेला आहे? कोणत्या संघाने 2023 साली टाटा आयपीएल चे विजेतेपद पटकावले आहे? महत्वाचा प्रश्न आहे. चालू घडामोडीवरील प्रश्न आहे. तर 76 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. चेन्नई सुपर किंग हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय दिलेला आहे? सन 2023 चा महाराष्ट्र केसरी किताब सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या मल्लास मिळालेला आहे? अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? 77 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सिकंदर शेख. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बघा 78 नंबरचा पुढील प्रश्न काय दिलेला आहे? कोणत्या क्रिकेटपटूने सचिन तेंडुलकरचा शतकाच्या अर्धशतकाचा विक्रम मोडलेला आहे? महत्वाचा प्रश्न आहे. तर विराट कोहली या खेळाडूचं नाव आहे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होणार आहे. पुढे बघा जर विचार केला तर हाच प्रश्न भरपूर वेळेस परीक्षेला आलेला आहे, रिपीट झालेला आहे. नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मागील सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे इथे योग्य उत्तर होईल. पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? फकीरा या कादंबरीचे लेखक म्हणजे लेखक ठीक आहे पुस्तक व लेखक यावरती 2 प्रश्न आलेले आहेत. आपण या सुद्धा लेखकाचं इथं नाव आपण आपल्या जे पीडीएफ आहे लेखक आणि पुस्तक त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. अण्णाभाऊ साठे हे या कादंबरीचे किंवा पुस्तकाचे लेखक आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर अशा प्रकारचे टोटल 80 प्रश्न तुम्हाला 80 गुणांसाठी इथे विचारण्यात आले होते. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे कारण यामध्ये 1-2 नव्हे तर संपूर्ण प्रश्नपत्रिकेमधील 80 प्रश्न आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वप्रथम काय करा या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते त्याला क्लिक करा. मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला जेणेकरून लगेचच्या लगेच भेटून जाईल. नोट्ससाठी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करू शकता. या प्रश्नपत्रिका आणि झालेल्या एकूण 25 ते 30 प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्व तुम्हाला त्यामध्ये भेटून जातील. त्यासाठी हा नंबर आहे 9139 64 31 99. नोट्ससाठी तुम्ही यावरती संपर्क करू शकता. ठीक आहे. तर हा नंबर तुम्ही इथं नोट करून घ्या किंवा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हा नंबर भेटून जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेले बाकी सर्व प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर चला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.